वळूयात पुढील बातमीकडे। सांगलीमध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचक वसुली विरोधात मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे। मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचक वसुली विरोधात आज मनसेने सांगलीमध्ये आक्रोश मोर्चा काढला। यावेळी शेकडो बचत गटांच्या महिला सहभागी झाल्या होत्या। नोटाबंदीच्या निर्णयानंतर महिला बचत गटांच्या कर्ज वसुलीचा मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात तगादा सुरू आहे। या जाचक वसुली विरोधात सांगली जिल्ह्यातील बचत गटाच्या महिला आक्रमक झाल्या आहेत। गेल्या 1 महिन्यापासून या जाचक वसुली विरोधात विविध पातळीवर आंदोलने सुरू आहेत। आज मनसेच्या वतीने या मायक्रो फायनान्स कंपनीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। राम मंदिर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना जाचक वसुली थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। माजी आमदार नितीन शिंदे व मनसेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये बचत गटातील शेकडो महिला यावेळी सहभागी झाल्या होत्या। महिलांचं अर्थकारण संपूर्ण कोलमडून पडलेलं आहे आणि म्हणून मायक्रो फायनान्स कंपन्यांच्याकडून जी बचत गटांच्यावर सक्तीची सावकारी वसुली आहे ती ताबडतोब थांबवा। महिला बचत गटांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी 6 महिन्याची मुदतवाढ द्या। महिला बचत गटांच्या आडून जी खाजगी सावकारी आहे त्या खाजगी सावकारी करणाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि ह्या बचत गटांना 10% व्याज दराने कर्ज पुरवठा करा। अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महिला आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने केलेली आहे। आपल्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन याच्यावर आम्ही मुदत देऊ असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हा लढा आम्ही सुरूच करत आहोत ठेवलेला आहे। परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये अनेक महिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, आपला जीव गमवावा लागलेला आहे। तर या लोकांच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्यांची जी दादागिरी आहे, महिलांच्यावरची जी दादागिरी आहे ती दादागिरी नाही झाली पाहिजेत। अशा विरोधामध्ये हा मोर्चा होता। तर महिलांचे कर्ज माफ झालं पाहिजेत। अनेक उद्योजकांचं कर्ज माफ होतं, शेतकऱ्यांना कर्जमाफी होते, तर महिलांना का नाही असा आमचा सवाल आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे।